नमस्कार मित्रांनो. आज आपण आलोय तात्यांपाशी. तात्यांचा कॉल आला सकाळी, पण मी उचलला नव्हता. पण तात्यांना कॉल केला. तात्या काय काम आहे? तर तात्याला म्हणलं आपल्याला एक छोटीशी मुलाखत द्यायची आहे. ठीक आहे म्हणलं, तात्या 4 वाजता येतो. 2 दिवसापूर्वी आपली इव्हिंग मध्ये मोठी मीटिंग झाली, सर्वजण आले. सर्वांचा मनापासून धन्यवाद. नेमकं काय झाले? 19 तारखेला कशाची मीटिंग आहे किंवा काय नाही, लोकांचे कॉल पण आले. तात्या म्हणले की ठीक आहे, आपण सांगू सगळ्यांना 19 तारखेला नेमकं कुठे यायचं काय. तात्या नमस्कार. नमस्ते. तात्या कशा समजा 19 तारखेला पुशेगावात मीटिंग घेतलेली? म्हणजे कशा संदर्भात नाही, आपली एक बैलगाडी मालकांची मीटिंग आहे. एक बैलगाडी मालक असेल, ड्रायव्हर असेल, सुट्टी मेकर असेल, काय विषय असतील ते पश्चिम महाराष्ट्राचा जो काय विषय असेल, पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे, सातारा, सांगली, ही पश्चिम काय आहे ती मुंबईवाली पण आमचीच आहे ती. त्यामुळं ही पश्चिम महाराष्ट्राची मीटिंग आहे आणि त्याला आपल्या बैलगाडी मालकांनी बहुसंख्येने पेट नाक्यावर यावं. अं, एम नानाची इथं आहे. म्हणजे इथंच घेतलेलं आहे का? हा, मीटिंग तिकडे घेतलेली आहे हा हा. 19 तारीख. म्हणजे पेटनागावच घेतली का मीटिंग? हो, मगाशी मला संदीप भाईंचा ती फोन आलेला, आम्ही येणार आहे म्हणून. या की म्हटलं, काय कोणाला अडवत नाही, आम्ही सगळीच पश्चिम महाराष्ट्राची मीटिंग आहे, सगळ्यांनीच यायचं आहे. तर त्या काल बाहेर पडली की महाराजांपाशी एम नाना तुम्ही नक्की काय विषय झाला होता? काय नाही, असं काय नाही विषय. मी माझं टिपीतलं बांधकाम परवानाचं सातारमध्ये काम चालू आहे. मग त्या संदर्भात मी मुंबई सातारला गेलेलो आणि तिथं नानांचा मला फोन आला, असं असं महाराजांच्या इथं या, मी काम आहे जरा. म्हटलं आलो, म्हटलं मग तेवढं तिथं गेलो. ती काय विषय आमचा काय खाजगी असेल ती नानांनी आम्ही केला तिथं, काय असेल ते. मग तुम्हाला ती 19 तारखेला कळलंच. मित्रांनो, 19 तारखेला पेटनाका म्हणजे एम नानाच्या इथं जी बरेच सांगितली मीटिंग होणार आहे. सर्वांनी आलं पाहिजे. जे सगळं माझ्यावर जे प्रेम करणारे आहेत, मी यावं अशी माझी एक विनंती आहे तुम्हाला सर्वांना. मी आजपर्यंत कवा शर्यत चालू झाल्यापासून कुठल्या मिटिंगला या म्हटलेलं नाही. ज्यावेळी आंदोलन चालू होती त्यावेळी सगळ्याला या म्हणत होतो. त्यावेळी आंदोलन आपण करून सर्वांनी बैलगाडी शर्यत चालू केल्या. बैलगाडी शर्यत चालू झाले ते आता. आणि आज ही शर्यत चालू झाल्यापासून मी पहिल्यांदाच एम नानांना आम्ही ही मीटिंग ठेवलेली आहे. सर्व बैलगाडी मालकांनी, शेतकरी वर्गाने यावं. तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आता 2 दिवसापूर्वी मीटिंगची झाली आणि लगेच ही मीटिंग लावण्यात आलेली आहे. काय नाही, ती ही जी मीटिंग आमच्या कराडची झाली ती आता ही सांगली जिल्ह्याची आहे. सांगली जिल्ह्याची. हा, नानांची आहे ती. त्यात नानांच्या बरोबर मी आहे. मित्रांनो, नानांनी मीटिंग घेतलेली आहे 19, म्हणजे जी का नाना बोलले होते का तर पुसेगावला मीटिंग येणार, पण ते कॅन्सल करून 19 तारखेला, तारीख काय कॅन्सल केलेली नाहीये, पण 19 तारखेला पेट नाक्यावर नानांच्या इथं जास्त सर्वांनी उपस्थित राहावा. का तर आज बैलगाडी क्षेत्र खूप उंचावर गेले. की आता आपल्या जे पश्चिम महाराष्ट्रातले जे खोंड पळतात, बैल पळतात, त्यांना न्याय मिळतोय. आणि गाड्या गुलालात राहायला लागल्यात जरा. आणि सर्वांना सारखाच नियम असावा आणि नियमात काही बदल नसावा. म्हणजे कुणावर अन्याय नाही झाला पाहिजे. आणि बैलगाडी शर्यती ही कायमस्वरूपी टिकली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे. आणि जे आपल्या बैलाला म्हणजे कुठं शिपूट चावत्यात, कुठं हाणत्यात, मारत्यात ती, किंवा ही पण प्रकार झाला नाही पाहिजे. अशा काही गोष्टी असतात बरेचसेच. आणि कोणाचे काय किरकोळ वादविवाद असतात, ती पण आपण त्या 19 तारखेला म्हणजे सर्वांचं काय असं जे कोणावर काय झालेलं असतंय, काय नाही, ते आपण 19 तारखेला आपण करू सगळं. ठीक आहे मित्रांनो. का तर हे कोणाला माहिती नव्हतं नक्की मीटिंग किती तारखेला. मीटिंग तर तारीख फिक्स होती, का तर काल अमोल मोठ्यांची बाईट पडल्यानंतर सगळ्यांना की डायरेक्ट व्हिडिओ जो पडला. तर मित्रांनो, काल लोकसभा तर मला कॉल केले. तर मित्रांनो लगेच म्हटलं, तात्यांचा कॉल सकाळी आला पण मी उचलला नव्हता. पण तात्यांना कॉल केले. तात्या म्हणलं ठीक आहे, आपण 19 तारखेला पेट नाक्यावरची मीटिंग ठेवल्या, सर्वांनी या आणि सर्वांना व्हिडिओ शेअर करा. आणि महत्वाचं म्हणजे काय, आम्हाला कुणाबरोबर ईर्ष्या करायची नाही. आम्ही कुणाच्या विरोधात नाही. जो निर्णय पश्चिम महाराष्ट्राचा झालाय, जी तिकडची बैल पळवायची नाहीत, त्यांचा काही विषयावर आमच्या इथं चर्चा काय होणार नाही. मग ती काय जे पश्चिम महाराष्ट्राची जी बैल आहेत तेवढीच पळणार.
आणि जी तिकडचे संभाजीनगर असतील तिकडचे त्यांनी तिकडेच पळवावे. पश्चिम महाराष्ट्रात आमचा आम्ही पळवते, आमच्यात वाद काय घालू नये त्यांनी पण वशिलेबाजी करून किंवा काय करून. त्यामुळे आमची मिटिंग वैयक्तिक आहे. वैयक्तिक काय आमची कारणं असलेली त्याला आम्ही सर्वजण बसून ते आम्ही मिटवू. ह्याच्यात कुणी पण काड्या काय घालत बसू नका. तात्या फक्त मीटिंग आपल्या बैल मालकांसाठीच आहे, म्हणजे नेमकं कोणा तिकडला काही विषय नाही किंवा कुठला विषय नाही, फक्त ही गोरगरीब बैल मालकांसाठी कुठं काय अडचणी येतात त्यासाठी मीटिंग घेतलेली आहे. हो तीच ना, म्हणजे काय असते प्रत्येक गोष्टी, त्या प्रत्येक गोष्टीला एक सामोपचारानं उत्तर द्यायला पाहिजे. आपण एखाद्याला रागानं बोलणं, शिवी देणं, आपण ये रे तू रे बोलणं, आका रे बोलणं ही चुकीचं आहे. अशा गोष्टीतनंच आपली ही मिटिंग आहे. ते मालक आहेत शेतकरी वर्ग आहे, यांनी एकजुटीनं सर्वांनी या. मी म्हणत नाही हे न या हे न येऊ नका. मग आमची मुंबईची आहे ती संदीपाईचा मला फोन आलेला आहे, आमची साताराची आहे ती, आमची पुण्यातली सगळी मंडळी आहे ती, सांगलीत तर आहेत, सातारा आहे, हे सर्वांनी, सोलापूर आहे आपलं, म्हणजे म्हणजे माळशिरस सोलापूर जिल्ह्यात येतं की आपलं पश्चिम महाराष्ट्रात ह्या सर्वांनी आपली बैलगाडी मालकांनी यावं. चालतं तात्या, खूप खूप धन्यवाद. सर्वांनी मित्रांनो 19 तारखेला पेट नाक्यावर जास्तीत जास्त संख्येने लोकांनी जमा व्हा. धन्यवाद.